कामासाठी गाव सोडण्याची वेळ आली, पण सोबत सोडून गेल्या त्या गावाच्या आठवणी. गावातील सकाळचे चित्र अगदी निरळ असतं. दवाने ओले झालेले रान, पक्ष्यांचे मंजूळ किळबिलाट आणि बांधावरून चालताना हळूच पायानं ओल्या गवताचा झालेला स्पर्श. खरंच खूप खास असतं सगळं हे. गावच्या रस्त्यावरून चालताना प्रत्येक पावागणित आठवणी भेटतात. गवताळ माळावरून खेळलेले लपंडाव, नदीकाठी केलेले पोहणे आणि मंदिराच्या परिसरात गप्पांचा अड्डा. गावातलं प्रत्येक कोपरा काहीतरी सांगतो. माझ्या मित्राच्या गावातील एक सकाळ अशीच आठवणीतल्या पानावर कोरली गेली आहे. या हिरव्यागार रानातून फेरफटका मारताना जाणवलं की शहरामध्ये मिळणाऱ्या सुख आणि सुविधांपेक्षा गावचं मोकळं आभाळ आणि शांतता किती अमूल्य आहे. गावातील एक सकाळ म्हणजे निसर्गाने उधाळलेला सुवर्णक्षण. पहाटेचा गारवा अजूनही हवेत असतो आणि सूर्याची कोवळी किरणं अंगाला झळाळी देत असतात. दरवाजात बांधलेल्या गाईगुरांचा हंबरण्याचा आवाज कानावर येतो, जणू ते सकाळच्या सुरुवातीतील सहभागी होत आहेत. त्यांचे डोळे शांत पण जणू काही आपल्याशी संवाद साधत आहेत. पाठीवर चपापणाऱ्या शेणाने दवाचा दरवळ जिवंत केला आहे. शेतातील खळ्यात रचलेले धान्य कष्टकऱ्यांच्या मेहनतीची साक्ष देत आहे. गवताच्या सुगंधाने भरलेले वातावरण आणि कणगीतून बाहेर डोळणाऱ्या भाताच्या ओंब्या जणू नव्या दिवसाचं स्वागत करतात. शाम होगा यहाँ पे इधर तो मस्त गांव के लोग अभी गर्मी के महीने में जब ठंडी है, गर्मी के महीने में आराम से बैठेंगे, उधर लोग इधर लोग, आराम से वार्तालाप होगा, हवा चलेगा मस्त. ये सब गर्मी टाइम में पूरा सूखा सूखा हो जाएगा, मतलब पूरा ऐसा नहीं दिखेगा, पूरा खूबेन दिखेगा पूरा. और शाम के टाइम सब लोग मजा लेंगे यहाँ पे, बैठेंगे, तो चाय बोल ये चलता है खूब चलेगा यहाँ पे. तू बनाओ तू बनाओ. हाँ खाते ना. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहोत यूपीच्या देवरिया या गावात आणि जिल्हा आहे देवरिया जिल्हा आणि गावाचं नाव काय? अमुवा. तर तिकडे माझ्या मित्राचं गाव आहे आणि तुम्ही बघत असाल तर त्यांची ऊसाची शेती आहे आणि प्रीत्या चाललाय आता ऊस काढा. प्रीत्या सांभाळून नाही तर त्या पानाला खाज असते, मोठाला काढ जरा. तर मित्रांनो, ही होती छोटीशी त्याच्या गावची टूर. तर नक्की बघा. आणि यूपीतली गावं पण कशी समृद्ध आहेत, एकदम खूप छान. आणि सकाळी सकाळी खूप धुकं होतं, तर रात्र खूप छान अशी झोप आहे. आणि एकंदरीत बघाल तर वातावरण खूप छान आहे इकडे. आता ह्याने काढलं आहे काहीतरी, उपटून काढलं रे, तोडायचा होता, पूर्ण मुळासकट काढला त्याने. चला, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक झाला, पूर्ण गावची टूर करून. तर लेट्स इट. गाई गुरांचा आवाज, भाकऱ्यांचा घमघमाट आणि चहाच्या वाफेसोबत येणारी गप्पांची लहर, ही सगळी सकाळ गावचं सौंदर्य उलगडून दाखवते. फेरफटका मारायला बाहेर पडलं की अंगणात बागडणारी मुलं, हवेतील गारवा आणि धुकं, पक्ष्यांच्या गोड किलबिलेटाने मन भारावून जातं. या सकाळचं प्रत्येक दृश्य, प्रत्येक आवाज आणि प्रत्येक क्षण आपल्या मनात खोलवर कोरला जातो. रोहित, हाय कर. कहाँ जा रहा है? गन्ने को पानी डालने. शहरात कुठेही असलो तरी या सकाळची आठवण नेहमीच मनात ताज्या राहतात. आजही या आठवणी मनाला गोड वाटतात, पण त्याचबरोबर एका नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचं बळही देतात. कारण प्रत्येकाला त्याच्या गावाने स्वप्न पाहायला शिकवलंय आणि ती पूर्ण करण्याची पंखही दिलेत. गावची सकाळ कधी विसरता येत नाही आणि त्या आठवणीचा प्रकाश प्रत्येक प्रवासात सोबत राहतो. गावाकडे यायचं आणि नदीत न्हायचं ते कसंच वेगळं आहे. गावाकडच्या ह्या आठवणी, ते प्रसंग नेहमीच लक्षात राहतील. गावाकडे मस्तपैकी नदीमध्ये मनसोक्त न्हाताना मित्रमंडळी.
उद्याच्या घरी जेवण आहे जबरदस्त. जेवणात टेस्ट घेतले का? रोटी को घी लगाया हुआ है. अरे एकदम एक नंबर जेवण. आणि गावामध्ये मार्केट पण सुरू आहे. शेअर मार्केट चालू आहे.